नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे पूर्ण नाव उज्ज्वल तारसने कारंजेकर आहे. माझे महाविद्यालयाचे नाव आहे शासकीय औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय अमरावती. माझे भाषणाचे विषय आहे आजच्या समाजात महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार हे किती प्रासंगिक आहेत. तर ह्यावरून असे लक्षात येते की महात्मा ज्योतिबा फुले त्या काळात घडलेले मोठे समाजसुधारक, महान सत्यशोधक निर्माण करून घडवणारे एक चांगले सत्यशोधक बनले होते. तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी कितीतरी चांगले कामं शिक्षणाविरुद्ध, अन्यायाविरुद्ध कितीतरी चांगले कामं केलेले आहेत. तर आजच्या समाजात महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार हे किती प्रासंगिक आहे हे समोरच्या मुद्द्यावरून कळून येते. पहिले म्हणजे शिक्षणाचे महत्त्व, एज्युकेशन फॉर ऑल. महात्मा फुले यांनी असे म्हटले आहे की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, असे सांगून त्यांनी शिक्षणाचे महत्त्व हे अधोरेखित केले आहे. आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या शिक्षणातील दर्जेदार शिक्षण समाजातील शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचवणे हे सर्वात मोठे आव्हान आहे, हे त्यांच्या विचारावरून कळून येते. आजच्या माहिती तंत्रज्ञानाचे शिक्षण हे खूप अवघड झालेले आहे. म्हणजे जर तुम्ही ते विचार सखोल अभ्यास करून घेतला नाही तर तो शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचणे हे कितीतरी अवघड आहे. दुसरं म्हणजे महिला सक्षमीकरण, वुमन इम्पॉवरमेंट. वुमन इम्पॉवरमेंट असे की सावित्रीबाई फुले सोबत त्यांच्यासोबत पहिली मुलींची शाळा ही निर्माण केली. त्यांना शिकवून मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. आणि जरी आज महिला शिकत असल्या तरी त्यांना समान हक्क, सुरक्षा आणि निर्णय प्रक्रियेत समान वाटा मिळवण्यासाठी फुले यांच्या विचारांची आजही गरज आहे. म्हणजे शिक्षण वाटा असले सन्मान करण्यासाठी, स्त्री शिक्षण, आरोग्य यांचे विचार अधोरेखित करण्यासाठी आजही महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार हे कितीतरी महत्त्वाचे आहे. तिसरा म्हणजे सामाजिक क्षमता. सामाजिक क्षमता अशी की सोशल इक्वालिटी. फुले यांनी सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून जातीयता आणि अस्पृश्याविरुद्ध लढा दिला. आजच्या आधुनिक समाजातही जातीय द्वेष आणि उच्च नीच भाव पूर्णपणे नष्ट झालेली नाही. त्यामुळे सामाजिक समतेसाठी त्यांचे विचार आजही प्रासंगिक आहे. असे म्हणण्यात येते की जातीयतावाद आणि धर्मनिरपेक्ष समाज आजही घडून आलेला नाही. त्यासाठी आपले महात्मा ज्योतिबराव फुले यांचे विचार हे कितीतरी प्रासंगिक आहे हे त्यांच्या विचारांवरून कळून येते. जरी आज समाज एक होत असला तरी जातीयतावाद ही नष्ट झालेली नाही. त्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार हे कितीतरी प्रासंगिक आहे आणि त्यांचे विचार प्रतिबिंबित करून आज समाज जातीयतावाद हे नष्ट करू शकतो. चौथा म्हणजे शेतकरी आणि कष्टकऱ्याचे पक्ष. शेतकरी आणि कष्टकऱ्यांचे पक्ष ही त्या काळी कितीतरी महत्त्वाचे लिहून गेले. शेतकऱ्यांचे आसूड या पुस्तकातून शेतकऱ्यांचे आणि कष्टकऱ्यांचे पक्ष हे महात्मा ज्योतिराव फुले यांनी या पुस्तकाद्वारे लोकांना माहिती देण्याचे काम केले आहे. तर ते आजच्या कृषी केंद्रित शहरांमध्ये महात्मा ज्योतिराव फुले आजच्या समाजात त्यांचे विचार हे कितीतरी प्रासंगिक आणि सखोल अभ्यास करायला आणि कितीतरी मदतगार ठरते. आजचे शेतकरी महात्मा ज्योतिराव फुले यांचे विचार हे समजून घेऊन त्यांना मुख्यपणे आपल्या जीवनात प्रलंबित करत आहेत आणि आपल्या जीवनात सखोल अभ्यास करून तो अंगीकृत करत आहेत. चौथा म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन. कितीतरी कर्मकांड, अंधश्रद्धा आणि रूढिंग परंपरा यांचा विरोध करून महात्मा ज्योतिराव फुले यांनी विचार मांडले आहे. विचार असे मांडले आहे की त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन असला तरी त्यांनी कर्मकांड, अंधश्रद्धा हे निर्मूलन अजूनही झालेली नाही. आजचे काळ विज्ञान दृष्टिकोनातून वैज्ञानिक युगात आपण जगत आहोत. त्यांनी म्हटले होते की वैज्ञानिक दृष्टिकोन जरी असला तरी कर्मकांड, अंधश्रद्धा आणि रूढी परंपराद्वारे त्यांनी विरोध करून त्या विचारांचा नष्ट केला आणि तो नवीन वैज्ञानिक युग घेऊन आले. महात्मा ज्योतिराव फुले जरी आज नसले तरी त्यांचे विचार हे आपल्या मनांवर प्रतिबिंबित करीत आहेत आणि त्यांचे विचार हे आपल्याला कितीतरी मदत करीत आहे. तर पाचवा म्हणायचा असा की महात्मा ज्योतिराव फुले ह्यांनी कितीतरी माडी समाजांनाच नव्हे तर प्रत्येक मुलींना शिक्षण घेण्याची संधी निर्माण करून दिली आहे.
ती कशामुळे? सावित्रीबाई फुले यांना शिकवून. जर महात्मा ज्योतिराव फुले असतेच नाही तर सावित्रीबाई फुले घडली नसती. सावित्रीबाई फुले घडली नसती तर आजची स्त्री ही शिक्षित झाली नसती आणि त्यांचे शिक्षण ही आकाशात पोहोचले नसते. आकाशात मध्ये उंच भरारी घेतली नसती. कोणी पायलट झालं, कोणी विविध विविध कंपन्यांच्या शिओपदी विराजमान झाल्या. त्या कशामुळे? सावित्रीबाई फुलेमुळे. स्त्रीचे शिक्षण, आरोग्य हे कितीतरी समान हक्क आणि वाटा निर्माण करून देण्यात आला आहे. तो कशामुळे? महात्मा ज्योतिराव फुले. थोडक्यात सांगायचे असले तर जोपर्यंत समाजात विषमता, अज्ञान, अंधश्रद्धा आणि जातीयता आहे तोपर्यंत महात्मा फुलेंचे विचार हे प्रगतीचा मार्ग दाखवणारा प्रकाशस्तंभ म्हणून प्रासंगिक राहील. असे म्हणून मी आपले 2 शब्द समाप्त करतो. धन्यवाद. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.